श्री स्वामी समर्थ. मी प्रिया. संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील खरा होई जागा श्रद्धेसहित सौ ललिता लक्ष्मीकांत देशपांडे यांचा आहे. या मंत्राचा अनुभव माझ्या नंदेच्या यजमानांना आला आहे. त्यांची तशी धार्मिक वृत्ती नाही. ते एकदा केजला आले होते. मठात काही कार्यक्रम होता. त्यानिमित्त भोजन प्रसादाचे आयोजन केले होते. सगळ्यांनी त्यांना सांगितले, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. ते म्हणाले, मला वेळ नाही आणि निघून गेले. नणंद मात्र प्रसादासाठी थांबली. केज ते बीड अंतर साधारण 2 तासांचे आहे. ते निघाले. घराच्या दारात पोहोचले आणि त्यांच्या लक्षात आले की घरांच्या चाव्यांचा बंच केजलाच राहिला आहे. त्याच गेटची सुद्धा किल्ली आहे. काय करणार? त्याच पावली परत फिरून केजला आले. प्रसाद घेतला आणि मग परत गेले. गाडी घेतली म्हणून प्रवासाचा त्रास तरी वाचला. पण प्रसाद घेतल्याशिवाय त्यांना त्यांच्याच घरात प्रवेश मिळाला नाही आणि त्यांची श्रद्धा जागृत झाली. माझे सासरे एकदा आजारी होते. गावातल्या डॉक्टरांनी त्यांना अंबाजोगाईला न्या असे सांगितले होते. पण सासऱ्यांजवळ तेवढे पैसे नव्हते. त्यांना खूप वाईट वाटले. ते मठात जाऊन स्वामींपुढे चिंताग्रस्त बसले. काय करू अशा मनस्थितीत घरी आले आणि कधीतरी पूर्वी त्यांनी तपासलेल्या पेपरचे मानधन घेऊन पोस्टमन आला. ज्या पैशांची त्यांना आठवणही नव्हती त्यांची चिंता स्वामींनी दूर केली. अशा छोट्या छोट्या गोष्टी सर्व प्रसंगांमध्ये स्वामींची साथ असते. ते पाठीशी असतात याचा विश्वास आहे. कोणतेही संकट आले, गोंधळात टाकणारा प्रसंग आला तरी वाटते की स्वामींनी हात धरला आहे. ते आपल्याला मध्येच सोडणार नाहीत. बरोबर मार्गावरून नेतील आणि योग्य ठिकाणी पोहोचवतील. मार्गात अंधार दाटून आलाय असे वाटले तरी दिवा घेऊन स्वामी उभेच असतात याची खात्री असते. आपण फक्त पावले टाकायचे असते. ते योग्य मार्गावर नेण्याची जबाबदारी स्वामीच घेतात. आतापर्यंत त्यांनी अनेक प्रसंगातून निभावून नेले आहे. पुढेही त्यांची कृपा राहीलच यात शंका नाही. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, कितीदा दिला बोल त्यांनीचा हात, नको डगमगू स्वामी देतील साथ.